नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TETच्या निकालाबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे, चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, दिलासा, राज्यात TET निकालाचा टक्का वाढणार। मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदकांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध, आतापर्यंतच्या तुलनेत विक्रमाचा अंदाज। पुणे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शुक्रवारी जाहीर केला। त्यावरून पात्र होणाऱ्या उमेदवारांची संख्या यंदा वाढणार आहे असे दिसते। गेल्या काही वर्षाचा विचार करता TETचा निकाल अवघ्या 3 ते 3.5% लागला होता। यंदा काहीशी दिलासादायक स्थिती असण्याची शक्यता आहे। राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभर 23 नोव्हेंबर रोजी 37 केंद्रांवर TET परीक्षा घेतली गेली। अंतरिम उत्तरसूची 19 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली होती। या परीक्षेच्या पेपर 1 आणि 2 प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तरांबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास नोंदवण्याची मुदत 27 डिसेंबरपर्यंत दिली होती। मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची 13 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली गेली। आता अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे। तर आक्षेप त्रुटी नोंदविण्यास 21 जानेवारीपर्यंत मुदत। अंतरिम निकाल ऑनलाईन प्रणालीद्वारे उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्यावर आक्षेप किंवा त्रुटी नोंदविण्यासाठी 21 जानेवारीपर्यंत मुदत असून उमेदवारांना त्यांच्या लॉगिनद्वारेच आक्षेप नोंदविता येईल। अन्य मार्गाने लावलेल्या आक्षेपांचा किंवा अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे। तर आतापर्यंत 1,06,000 उमेदवार पात्र। पहिलं आहे, TET परीक्षेसाठी 4,75,669 उमेदवारांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 2,03,334 उमेदवारांनी पेपर 1 साठी तर 2,72,335 उमेदवारांनी पेपर 2 साठी नोंदणी केली होती। 2013 पासून एकूण 8 वेळा TET परीक्षा घेतली। यात परीक्षा दिलेल्या 29,74,600 उमेदवारांपैकी 1,06,663 उमेदवार पात्र ठरले आहेत। तिसरं आहे, आतापर्यंत सर्वाधिक निकाल 2018 मध्ये 5.13%, त्यापूर्वी 2013 मध्ये 5.02% लागला होता। अन्य सर्व परीक्षांचा निकाल 2.3% ते 3.70% या दरम्यान आहे। यंदा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे। तर ही होती TET एक्झामच्या निकालाबद्दल आलेले एक नवीन अपडेट। अशा नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, हाईप करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।